होय मम्मी, समजाने ऐकले तुझे काय बोललीस ते. कृष्णा, राया, भाऊसाहेब, समजांनी. भाऊसाहेब तर बाहेर गेलेलं बघितलं मगाशी मी. मम्मी, बाकीच्या समजांनी ऐकलं मम्मी. म्हणजे समजांनी ऐकले बाहेर. अगं मम्मी, किती वेळा तेच विचारणार. तुझे काय बोलली ना ते समजांना कळलं, समजांनी ऐकलं मम्मी, म्हणून तुझं तोंड दावत होतं मगाशी मी. मग समजासनी कळल्यावर आलायस मी तोंड दाबाय. आता माझं मरण मला दिसायला लागले. गुले, काय केलंस ही? आता मम्मीचं काय खरं नाही माझ्या. 2-4 बदाम जास्त खाली असते ना तर ही आली नसती मम्मीवर. तू का टेन्शन घेतोयस? आज आपलं लग्न आहे, आज आपला किती आनंदाचा दिवस आहे. चल बाहेर जाऊया, पाहुणे वाट बघत असतील ना. चल, नको टेन्शन घेऊ. तुला सगळं माहित होतं, तरी पण तू माझ्याशी असं वागलास. फसवलंयस तू मला. अगं काय बोलतेस तू? मला जरी सगळं माहित असतं तर मी लग्नच केलं नसतं तुझ्याशी. मला खरंच या सगळ्यातलं काय माहित नाही कृष्णा. आता तरी खरं बोल राया. कृष्णा, मी खोटं बोलत नाहीये अगं. हे बघ कृष्णा, मी सुरुवातीला तुझ्याशी वाईट वागलो असेल पण मी कधीच खोटं बोललो नाही तुझ्याशी. अगं मला आज पहिल्यांदाच कळतं हे सगळं. आता तरी खरं बोल. लग्न अगोदर मी तुला बिलकुल बी आवडत नव्हते, त्याचा बदला घेतलास ना. माझा बळी देण्यासाठी मला इथं घेऊन आलायस. काय बोलतेस तू हे कृष्णा? अगं तुला कसं समजू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? अगं हे बघ, मी तुला सगळं सांगतो काय काय घडलं होतं. माझं लग्न झालंय, ही सगळी तयारी माझ्यासाठी केली लोकांनी. माझं कौतुक व्हायला पाहिजे इकडं. त्या कृष्णीचंच कौतुक आहे. तिने आज पण माझा दिवस खराब केला. ऋतिक, का स्वतःला एवढा त्रास करून घेतोयस? अगं त्रास करून घेऊन तर काय करू? अगं लग्नात नवरा नवरीला बघायला किती लोक येतात, किती गर्दी करतात. इथं साधं मला बघायला कुत्र पण नाही इकडं. ते पण बरोबर आहे, पण आता हे सगळं गुली हत्यामुळेच झालंय ना. तिने तर एवढी माती खाल्ली ना, काय सांगू तुला. काय गरज होती का स्पीकरवरती सगळं भांडाफोड करायची? मग काय, तुला माहितीये मी तुला किती सांगत होते, खुणवत होते की नको बोलूस, माईक चालू आहे. पण ऐकेल तर गुली हत्या कसली. इथंच तिने चुकतं. स्वतःच खरं करायचं सवय तिला, दुसरं काय नाही. ऋतिक, पण मला आता भीती वाटते. आता या सगळ्यासाठी तिने मला जबाबदार नको धरायला. नाही नाही, तुला कशाला जबाबदार धरेल ती? तू नको काळजी करूस, मी आहे ना इकडं. असं नको वागूस कृष्णा माझ्यासोबत. माझं एकदा ऐकून तरी घे. हो, नव्हती आवडत तुम्हाला लग्नाआधी, नव्हतं पटत मला तुझं, पण म्हणून मी तुझ्याशी एवढं वाईट वागेन असं खरंच वाटतंय का तुला? माझ्यावर विश्वास ठेव. मला या सगळ्यातलं खरंच काय माहित नव्हतं ग. तुला खरंच माहित नव्हतं ना? मग मला सांग, गुरुजी तुझ्या नंतराची लग्नाची पत्रिका बघायला आले होते तेव्हा घरात तुम्ही कुणीच नव्हता. गुरुजींनी मला स्वतः सांगितलंय राया, त्यांनी हे भाकीत सगळ्यांसमोर केलंय. हो, त्या दिवशी मी बी करा. किती समजवणार आहेस मला? आता तुझं यापुढं काय बी ऐकायचं नाहीये. तू येच घरात, तुझ्याकडे चांगलीच बघणार आहे मी. काय गुली हत्या, बसला ना झटका? अजून असे बरेच झटके देणार आहेत.
तर या घरची सून व्हायची वाट बघत होते ग. आता बघच तू सगळ्या घराच्या चाव्या माझ्या हातात कशा घेते ते. ये महापोलांड. कृष्णा कृष्णा थांब कृष्णा. कृष्णा माझा ऐक. कृष्णे, चला आता हे घर माझ्यासाठी कायमचं परक झालंय. अंतरा, तू आता अजिबात काळजी करू नगस. तू आता इदा त्यांच्या घरात आहेस, माझी सून झालीस. त्याच्यामुळे तुला काय जरी लागलं आणि कसली जरी अडचण आली का नाही तरी बी लगेच मला हाक मारायची. आम्ही समधी मिळून तुझी एकदम व्यवस्थित काळजी घेऊ. हाय का नाही गरंजे? रंजे, अगं काय झालं? कुठं हरवल्यास? नाही, काही नाही. मी जरा थकले, जाऊन आराम करते. बर. गुलियात्या, तू पण जा, जाऊन आराम कर. थकली असशील तू खूप. ती तू नग शिकवूस मला. माझं मी बघती काय करायचं ते. अगं मम्मी, ती तुला शिकवत नाहीये, तुझी काळजी करते. तू तोंड बंद करा. तिची काळजी मला चांगलीच कळली आज. तुला जर एवढीच माझी काळजी असती ना तर मी बोलताना माईक चालू ठेवला नसतास. काय बोलतेस तू? मी कशाला माईक चालू ठेवेन? हा मम्मी, अंतरा कशाला माईक चालू ठेवल? तुला तोंड बंद करायला सांगितलंय मी. आमच्या दोघीतला विषय आहे, तू अजिबात मध्ये पडू नगस. काय ग, तू माईक चालू ठेवला नव्हतास ना? मग बरोबर मी बोलतानाच कसा चालू झाला ग? मला काय माहित. मी तर फक्त तू बोलत होते तेवढं ऐकत होते. बघितलं तिथे, मी सांगितलं होतं ना तुला. आता आत्या सगळं खापर माझ्यावर फोडणार म्हणून. मम्मी हे बघ, मी असलं काय खपून घेणार नाही बरं का. एकतर स्वतः चूक करायची आणि बिल दुसऱ्या जमाना फाडायचं, जुनी सवय आहे तुझी. ऋतिक, मम्मी मी आता गप्प बसणार नाही. लग्न झालंय माझं, अंतरा बायकोय माझी. मी त्याचा अपमान सहन करणार नाही. संपला विषय. काय म्हणलास? नाहीतर काय, तू बांध ठेवायला पाहिजे तर मम्मी. माईक चालू आहे, लाऊडस्पीकरवर सगळा आवाज ऐकू येतोय, हे नाही ऐकू आलं तुला? मम्मी अगं थोडं जरी डोकं लावलं असतं ना मम्मी तरी झालं असतं की, पण नाही. तू आता माझी अक्कल काढणार आहेस का? 2-3 तास नाही झालं लग्नाला तर लगेच बाजू घेऊन बोलायला लागलायस की तिची. पर तालावरच नाचायला लागलायस की हिच्या. अरे जनाची नाही मनाची तरी ठेव की जरा. गुलियात्या, काय चुकीचं बोलला ग तो? बरोबरच बोलला. तुझ्या लक्षात यायला पाहिजे होतं माईक चालू होता ते. मी काय म्हणते, जाऊ दे ना, जे झालं ते झालं. त्यात तुझी पण चूक नाही आणि माझी पण चूक नाही. आणि जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, आपल्या फायद्याचंच झालं. जे तुला एवढ्या दिवसात करता आलं नाही ते मी या घरात आल्या आल्या करून दाखवलं. त्यात कृष्णेला घरातून बाहेर काढली आणि वरून 25 एकर जमीन सुद्धा मिळवली. खरंच बोलतेस की ग? कृष्णी या घरातनं गेली, मला कसं काय कळलं नाही? आता या घरात राज्य आपलंच.
बघा आमच्याकडे एवढ्यात खचून गेलास. राया काहीच झालं नाही. तुम्ही फक्त ना तुमच्या आणि कृष्णाच्या नात्यावर विश्वास ठेवा. राया, हे असलं कोणीतरी तिसरं व्यक्ती येईल आणि तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण करेल, तुमचं नातं समजपेल. एवढं तुमचं नातं तक्रारू नाहीये राया. भाऊ, पण कृष्णा मला सोडून गेली. मी तिला लय समजवण्याचा प्रयत्न केला, पण नाही थांबली ती. तिला वाटतंय मला सगळं माहित असताना मी तिच्यासोबत लग्न केले. एवढा वाईट नाही हो मी, एवढा वाईट नाहीये मी. तुम्हीच सांगा मी काय करू, काय करू मी? काय म्हणाला? काय करू? आजपर्यंत रायभान भाऊसाहेब विधाते यांना काय करू हा प्रश्न पडलाच नाही. आज पडला का? कारण तुम्ही कृष्णावर तेवढं प्रेम करता आणि कृष्णा तुमच्यावर. तुम्हीच म्हणालात ना, आजपर्यंत कृष्णाने तुम्हाला जेवढं प्रेम दिलं तेवढं तुम्हाला कधीच मिळालं नाही. एवढं प्रेम असं सहज जाऊ देणार तुम्ही? कृष्णाकडे जा, हक्कानं आणि प्रेमानं तिला घेऊन या. पण भाऊ, कृष्णा येईल का माझ्यासोबत? तुमची काही चूक आहे? तुमच्या मनात काही पाप आहे? तिचा गैरसमज दूर करा. मी माझं प्रेम माझ्या कृष्णाला नक्की मिळवीन. आता शोभताय रायभान भाऊसाहेब विधात. कृष्णा, या घराला लय कमी दिवसात तुझी सवय लागली होती. या घराला तुझ्याशिवाय घर पण नाही. एवढी माणसं राहतात त्या घरात, पण तुझ्याशिवाय हे घर लय सुनं आहे बघ. तू नाहीस तर इथल्या भिंती, इथलं कोपरं असं उदास आणि भकास वाटायला लागलं. तर या घरात तू जर नसशील ना, तर ही फक्त 4 भिंतींची जागा आहे. याला घर नाही म्हणू वाटत कृष्णा, याला घर नाही म्हणू वाटत. कसं सांगू मी तुला राया, मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी केलं. तुझ्या प्रेमापोटी मी करायला गेले एक आणि झालं भलतच. आतापर्यंत हे असंच होत आलंय. तुला माझं मन नाही कळणार राया. मला माहितीये मी आतापर्यंत जे जे तुझ्या भल्यासाठी करायला गेले त्यात झालं भलतच आणि तुझं मन दुखावलं गेलं. पण तुला त्रास देण्यासाठी मी हे सगळं नाही रे केलं. अरे मी आई आहे तुझी. तुला त्रास झालेला मला तरी बघवल का सांग? अगो बाई, हे काय झाले तुमच्या हाताला? हे रक्त कसलं लागले? आमचं रक्त नाहीये, रायाचं रक्त. काय काय झाले त्याला? कुठे आहे तो? थांबा,
नका दाखवू एवढी उगाच काळजी. तुमच्या जाण्याने त्याची जखम काय लवकर भरणार नाहीये. त्याच्यापेक्षा त्याच्या मनाला तुम्ही ज्या जखमा दिल्या आहेत ना त्याचा विचार करा आणि हे रक्त आहे ना त्याचा परिणाम समजा. असं नका हो बोलू. अहो पोटचा लेख आहे तो माझा. मी का त्याला जखम देईन? तुम्ही जेव्हा त्याच्याशी चुकीचे वागत होतात ना तेव्हा मीच त्याच्या मनाचा विचार करत होते ना. म्हणून त्याच्या मनाशी खेळायचा अधिकार तुम्हाला मिळत नाही. काय अवस्था करून ठेवली त्या पोराची बघा जरा. मला सगळं कळतंय हो. मला पण नाही बघवत त्यांनी स्वतःला त्रास करून घेतलेला. पण मी जे काही केलं ते त्याच्या भल्यासाठी केलं. त्याच्या भविष्याचा विचार करून पाऊल उचललं. हे तुम्ही का समजून घेत नाहीये? जर भविष्यापेक्षा त्याच्या मनाचा विचार केला असता ना तर आज ही वेळ आली नसती ना तुमच्यावर ना त्याच्यावर. अहो आपली स्वतःची आई विश्वासघात करून आपला संसार मोडायला निघाली. हा विचार तो मनात काढू शकेल का? तेवढं रंजना आमच्या पोरापासून दूर राहायचं. त्याच्या संसाराची त्याच्या आयुष्याची घडी विस्कटणार नाही याची काळजी घ्यायची. यात तुमची भलाई. रंजे, अगं कुणाची वाट बघतेस? कोण येणार आहे? माझी नाचून येणार आहे. जावा जावा जावा, तिची स्वागताची तयारी करा. पण हा कृष्णाला जर त्रास दिला ना तर मग मी हाय आणि तुम्ही. यावेळी कृष्णा नाही तर जो कोणी कृष्णाला त्रास देईल त्याला मी घराच्या बाहेरच काढीन, सांगून ठेवते. भाऊ, कृष्णा कुठे आहे? हे काय, तू एकटाच दिसतो. कृष्णा मागून येते काय? आशा आणि स्वपन तिला घेऊन येतात का? भाऊ, कुठं राहिली माझी कृष्णा? नाही आली ती, पण ती येणार हे ठरलंय. तुमच्या दोघींच्या कारस्थानामुळे कृष्णा हे घर सोडून गेलीये. तेव्हा तुम्ही दोघींनी जायचं आणि कृष्णाला घेऊन यायचं. भाऊसाहेब, पण आम्ही तुम्ही दोघींनी जाऊन तिला घेऊन यायचंय. तुम्ही तिचा अपमान केलाय, तिला चुकीची वागणूक दिलीये, तेव्हा तिची माफी मागायची. तिला मान सन्मानाने या घरात परत घेऊन यायचंय. कृष्णा, का वागतेस तू असं? का परत येत नाहीयेस ग? तुला का कळत नाही? कसं खोटं वागेन तुझ्याशी? एवढं चुकीचं कसं वागेन मी? मी नाही जगू शकत कृष्णा तुझ्याशिवाय. मी नाही जगू शकत. ऋतिकानंतराच्या लग्नाच्या दिवशी मला तुला लय काय बोलायचं होतं. तुला सांगायचं होतं की तू किती छान दिसतेस. मला तुला सांगायचं होतं की मला तुला आयुष्यभर असंच जपायचं आहे. तुला सांगायचं होतं की मला कधीच सोडून जाऊ नकोस. पण तू त्याच दिवशी माझ्यापासून लांब निघून गेलीस कृष्णा. त्याच दिवशी लांब निघून सगळं विस्कटलं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला नाही बोलायचं तुझ्याशी. बोल बोल, तुम्ही बोला. माझी गर्लफ्रेंड पण असंच करते.
तू आपली जवळची मैत्रीण आहे म्हणून तुला फोन करतोय हा? तर तू माझ्याशी अशीच वागते अरे मुंजा, मला वाटलं रायाचा फोन आहे म्हणून मी न बघता तू चला आणि बोलले. मला माहित नव्हतं तू आहेस ते. हा मग तू काय रायाला बोलली का? बोल 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 अजून बोल. त्याला असं झाप का नाही? कृष्णे, घरी जाऊन मी त्याला धमकी देऊन येऊ? अगं अशी धमकी देतो का नाही? असा सरळच करून टाकतो लाकडासारखा. ए, रायाला काही बोलायचं नाही, आधीच सांगते. नवरा आहे तो माझा. मग मी कुठं म्हणलं माझा आहे म्हणून? आणि कृष्णे, त्याच्यावर तू स्वतःच भडकलीस ना? तुला बरं वाटावं म्हणून बोललोय मी. हो का? आमचं वेगळंय. तुला मध्ये बोलायची अजिबात गरज नाहीये आणि मी अजिबात सहन करणार नाहीये. अरे काय का कृष्ण, तू बी सदा कदा भडकलेली असती. बळच बोललोय मी. हा ठीक आहे. बरं, फोन कशासाठी केलेलं होतं ते? राया, मला माहित आहे तुझ्या मनाला किती यातना होतात, पण हिंमत हारू नकोस. समजा चांगलं होईल. काळ आपली परीक्षा बघतोय. हे गडूळ पाणी खाली बसलं ना की समजा पहिल्यासारखं चांगलं होईल बघ. तू असा जग थांबल्यासारखा बसू नको फक्त. माझ्यासाठी माझं जग थांबल्यासारखंच आहे पुये. असं कसं? जग थांबलं तरी तुला थांबून नाही चालणार. तिकडं कारखाना आहे जो तुझ्या जीवावर चाललाय. भाऊनं ती जबाबदारी तुझ्या आणि कृष्णाच्या अंगावर टाकली आहे. तुला दुःख झालं म्हणून कारखान्याने का शिक्षा भोगायची? आणि कारखान्यात जाऊन तू काम केलंस की तुझं मन बी रमल तिकडं. जरा बरं वाटेल तुला. तुला असं नाही बघू वाटत. जा बघू कामावर. तू म्हणतेस ते सगळं पटतंय मला पुये, पण माझी इच्छाच होईना झाली आहे काय काम करायची. कारखान्यात जाऊन तरी माझं मन कसं रमल ग? तिथं बी कृष्णाची कमी जाणवलंच ना मला. का बरं? ती येईलच की कारखान्यात. भाऊने तिला विनंती केली आहे. मला खात्री आहे ती नक्की येईल कारखान्यात. ती तिच्या जबाबदारीपासून अशी लांब नाही पडणार. तू पण जाशील ना कारखान्यात? गुड मॉर्निंग सर. तुझा विश्वास खोटा ठरला पुयाजे. कृष्णा नाही आली कारखान्यात. सॉरी सर. तुला बघून चालता येत नाही का? डोळं फुटल्यात तुझं? सॉरी सर, पण तुमचंच लक्ष नव्हतं. मी बरोबर चालत होतो. मला उलट उत्तर नकोय. तुला कळतंय का तू कोणाला उलट बोलतोयस? कोण आहेस रे तू? इथं कारखान्यात नवीन दिसतोयस तू. तुला कोणी कामावर ठेवले? सॉरी सर, माझं चुकलं. असं उपकार केलं का चुकलं म्हणू नकोस. मला सांग, तुला कामावर कोणी ठेवलं इथं? अरे कोणी ठेवलंय तुला कामाला इथं? सॉरी सर, माझं चुकलं. राय सर, सॉरी, मी आणलंय त्याला. खूप हुशार आहे हा. यो आणि हुशार. त्याला साध्या साध्या गोष्टी कळणार. कुणाशी कसं बोलावं ते बी कळणार त्याला. आणि हुशार आहे. कसली माणसं भरता तुम्ही कारखान्यात? सर, याच्या वतीने मी माफी मागतो तुमची. परत याच्याकडून अशी चूक होणार नाही. आणि झाली बी नाही पाहिजे. आणि परत जर असली चूक झाली ना तर दोघांना बी कामावर काढून टाकीन. मला या कारखान्यात अजिबात बेशिस्तपणा नकोय. येतंय का तुमच्या लक्षात? आणि परत कृष्णा, विद्या, ती फाईल द्या. राया सर, मगाशी जे काही झालं त्याच्याबद्दल खरंच सॉरी बरं का. ठीक आहे, माझ्याकडनं बी चुकलंच. मी एवढा आवाज नव्हता चढवायला पाहिजे होता.
आणि त्या मुलाला बी सांगा माझं चुकलंय म्हणून. अहो हे काय बोलताय सर? असो. काय झालं डॉक्टर? हे थोडंसं स्ट्रेस टेन्शनमुळे आहे. त्यांचा बीपी वाढलाय म्हणून चक्कर आली असेल. मला वाटतं त्यांनी कुठल्या तरी गोष्टीचा धसका घेतलाय. पण डॉक्टर आमच्या आईनं बरं वाटेल ना? हो, मी गोळ्या दिल्यात, पण त्या शरीरासाठी आहेत. त्यांच्या मनावर आघात झालाय. कुठल्या तरी गोष्टीने या फार दुखावल्या गेल्यात. त्यांच्या मनातून तो विचार काढून टाकता आला किंवा त्या गोष्टी समजूतदारपणे सोडवता आल्या तर बघा. तसं झालं तर त्यांना लवकर बरं वाटेल. ठीक आहे डॉक्टर. यांना आरामाची नित्यंत गरज आहे. आणि हो, यांना लवकर बरं करायचं असेल, टेन्शन येईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा सांगू नका. आम्ही नक्की प्रयत्न करतो. बाकी औषधं तर दिलीच आहेत. काही वाटलं तर मला कॉल करा. चल. आजी, अगं आम्हाला सगळ्यांना सांगत असतेच काळजी करू नको, सगळं चांगलं होईल, आणि स्वतःच किती टेन्शन घेतलेस ग तू. लवकर बरी हो. भाऊसाहेब, भुयाजीची काळजी घ्या. मी येते. खरं तर पोरी, तू जाऊच नाही अशी आमची इच्छा आहे. पण आम्ही आशाला शब्द दिलेला आहे आणि दिलेला शब्द आम्ही कधीच मागे घेत नाही. आम्ही तुला सन्मानानंच या घरात आणणार, हा आमचा शब्द आहे. चल पोरी, आम्ही तुला सोडून येतो. नाही, नको भाऊसाहेब. तुम्ही भुयाजीची काळजी घ्या. तिला जास्त गरज आहे तुमची. माझं मी जाईन. आणि हो, मी हे काही रागत बोलत नाहीये. मी खरंच जाईन. ठीक. आम्ही तुझं मन मोडणार नाही. आम्ही थांबतो आईपाशी. पण पोरी, तू स्वतःची काळजी घ्यायचीस. सांभाळ स्वतः. कृष्णा, कुठे चाललेस कृष्णा? तुला बाहेर काय काम आहे का? चल, मी येतो तुझ्यासोबत. नाही, नको. मी कामाला नाही चालले. मी माझ्या घरी निघालीये. पण तू तर परत घरी आली होतीस ना? मी इथं फक्त भुयाजीसाठी आले होते, राहिला नाही. आणि मला नाही वाटत ह्या घरात पुन्हा माझं मन रमल. काय बया, एक बी गोष्ट धड माझ्या मनासारखी घडणं झाल्या. आता काय झालं गुले? रंजे, तुला काय सगळं समजून सांगायचं विग. आता समजा तुझ्या डोळ्यासमोरच घडतंय की. म्हणजे कशाबद्दल बोलतीयास? मला काही कळणं झालंय. अगं, ती कृष्णी. भाऊसाहेब कृष्णीला आणायला गेलं होतं तेव्हा तिच्या मामा मामींनी लई तोऱ्यात काय सांगितलं. ज्यांनी कुणी कृष्णाचा अपमान केलाय त्यांनी येऊन तिची माफी मागितली आणि तिला मान सन्मानाने परत नेलं तरच तिला त्या घरात पाठवणार. आता आपणच तिचा अपमान केला होता आणि नाही आपण तिची माफी मागितली आणि नाही तिला घरी चल म्हणली. मग त्याचं काय इथं? अगं, त्याचं काय त्याचं काय, तरी बी ती आज घरात परत आली की.
आणि फुई आत्यांनी हट्ट धरला त्याच्यामुळे राया बी तळमळ करत तिला परत कसा आणायला गेला बघितलंस का? असाच जर फुई आत्यांनी हट्ट धरला ना तर आपल्याला लई महागात पडेल बघ. ते कसं काय? रंजे, तुला का नाही समजतीस काटून सांगायला लागतंय बाई. फुई आत्यांनी जर असाच हट्ट धरला की कृष्णी घरात आल्याशिवाय मी जेवणारच नाही, तर आपल्या दोघीसनी बी त्या मामी भाचीच्या पुढं नाक घासावं लागल, त्यांची माफी मागावं लागल आणि त्या कृष्णीला मान सन्मानाने परत आणावं लागल. ही कळतंय का तुला? नाही नाही, काहीही झालं तरी मी त्या कृष्णाची माफी मागायला जाणार नाही. केलं असेल मी माझ्या रायाचं लग्न तिच्याशी फसवून, पण तिच्या डोक्यावर बंदूक नव्हती ठेवलेली लग्न कर म्हणूनच. तिची तीच तयार झाली होती. आणि असं विधात्यांचं घर मिळायला, विधात्यांची सून व्हायला नशीब लागतं. उगाच नाही तो कांगावा करून घर सोडून जायची काही गरज नव्हती. काहीही झालं तरी मी तिची माफी मागायला जाणार नाही. मग ही असंच भाऊसाहेबांच्या समोर तुला सांगायला लागल. तिथं मागं हटून नगस म्हणजे झालं, नाहीतर मग कृष्णीची माफी मागायसाठी तयार राहा. तुला मी एकदा सांगितलं ना, काहीही झालं तरी मी कृष्णाची माफी मागायला जाणार नाही. तिला यायचं असेल ते स्वतःहून येईल, नाहीतर बघीन मी माझ्या रायासाठी दुसरी मुलगी. पण मी कृष्णाच्या हातापाया पडायला जाणार नाही. रंजे, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती बघ. कृष्णे, तुझं ह्या घरात याचं समदर असतं आता हळूहळू कसं कायमचं बंद करत्या का नाही ते तू बघच.